गेल्या काही वर्षापासून नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे। त्याच्यामुळे पाणी पाहिजे तेवढं झिरपत नाही आणि भूजल पातळी जी आहे ती कमालीची खालवली आहे। भूजल पातळी इतकी खालवली आहे का जर विहिरी जास्त खोदल्या तर भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आता शासनाने नवीन विहिरी खोदण्यावर बंदी घातलेली आहे। या शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी काही अस्वस्थ झालेले, काहीचं जर संतापही व्यक्त करत आहे, कारण जर विहीर नसले तर आम्ही शेती कशावर करायची असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी वर्ग आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय ही जी विहिरी खोदण्यावर बंदी घालण्यात आलेली हे याकडे ते कसं बघतात। काय म्हणाल तुम्ही? आता एका प्रकारे भूजल सर्वेक्षण केल्यानंतर शासनाने याची गंभीर दखल घेऊन नवीन विहिरी जी आहे त्याच्या खोदण्यावर बंदी घातलेली आहे। एक शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला याचं? शासनाचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून या निर्णयामुळं शेती व्यवसाय संकटात येईलच, पण शेतकऱ्यांचे कंबरड मोडल। कारण शेती हा व्यवसाय पूर्ण पाण्यावर अवलंबून आहे आणि पाणी विहिरीचं हाच एकमेव स्रोत आहे शेतीसाठी। कारण काही भागांमध्ये काही कुठल्याही प्रकारचं इरिगेशन नाही किंवा काही नाही, मोठमोठ्या नद्या नाहीत, त्याच्यामुळे विहीर हाच एक स्रोत आहे आणि तो शासनाचा पूर्ण निर्णय चुकीचा असून तो बदलावा आणि तो निर्णय विहिरीचा म्हणजे परवानगी देऊन लागेल तर मग शेतकऱ्यांना पाण्याचं जो स्रोत आहे तो निर्माण करण्याचं एकमेव साधन म्हणजे विहीरच आहे। पण समजा जर भूजल पातळी कमालीची खालवत असेल आणि भविष्य काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होत असेल, मग शासनाने का बंदी घालू नये अशा गोष्टीवर? कारण उपसा जास्त होत आहे, शेतकरी पण जास्त उपसा करतात असाही आरोप केला जातो। याला दुसरा पर्याय काय वाटतोय तुम्हाला? एकतर म्हणजे चांदवड, नांदगाव, येवल्याचा नंतर मालेगावचा काही भाग हा पूर्ण दुष्काळी, म्हणजे त्यात मुळातच अतिशय कमी पर्जन्यमान होतं आणि कमी पावसातही समजा जर विहिरींची परवानगी म्हणजे नाकारलीच तर शेतकऱ्यांना पाण्याचा स्रोत दुसरीकडून उपलब्ध होत नाही, कारण कुठल्याही प्रकारचे मोठे इरिगेशन नाही किंवा काही नाही। आणि जरी शेततळे निर्माण करून जरी भरायचे असले पण ते विहिरीचे म्हणजे पाणी साठूनच त्यातूनच पाणी उपसून आणि शेततळे भरून मग ते उन्हाळ्यामध्ये पिण्यायोग्य तरी वापरता येतं कमीत कमी, नाही जनावरांना किंवा शेतीला तरी। त्यामुळं हा निर्णय शासनाने रद्द करून आणि विहिरींची परवानगी द्यावी अशी विनंती शासनाला करण्यात। जर विहिरीचा उपसा बंद नाही केला तर नाशिक जिल्ह्यातील भविष्य काळात पाण्याची टंचाई जी आहे ते अत्यंत गंभीर स्वरूप होणार आहे। त्याच्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला असावा असंही बोललं जाते। मात्र तुम्ही एक शेतकरी म्हणून याकडे कसं बघतात आणि काय पर्याय व्यवस्था केली पाहिजे? शेततळे आहे, पण इतर जे फक्त का विहिरीमुळेच पाणी उपसा होतो का इतर कारणांमुळे पण होत असतो? विहिरी खोदणे बंद करून पाण्याचा स्तर वाढणार नाही। पाणी जलस्तर जर तुम्हाला वाढवायचं असेल तर बोर खोदणे बंद करा, कारण विहीर फक्त 100-125 फूट होते आणि बोर हा 500-600-1000 फुटापर्यंत जातो। भूगर्भामध्ये जमिनीत खाली काय आहे कोणालाच माहिती नाही, पोकळी असते। वर असलेलं पाणी 500 फूट 600 फूट जर बोर केला तर खाली जाऊन पोकळीमध्ये जाऊ शकतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलस्तर खालावण्याचे प्रकार करतात। विहीर फार तर 100 फूट होते, 100 फुटाच्या खाली जाऊन त्याला प्राणवायू मिळत नाही मजुराला, विहीर खोदलीच जात नाही। म्हणून विहीर खोदण्यावर बंदी आणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा उपाय हा बोर बंद करणे। बोर बंद झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी हे जमिनीत साचून राहील। दुसरा पर्याय हा जे पाणी वाहून जातं ते पाणी जमिनीत कसं जिरेल आणि शेतकऱ्यांना शेततळे असतील, तुमचे गावतळे असतील, वसंत बंधारे असतील, हे मोठ्या प्रमाणात बांधून द्यावे, शासकीय योजनेतून बांधून द्यावे आणि त्याची जी मंजुरीची पद्धत आहे ती फार क्लिष्ट आहे, ती सोपी करावी आणि वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत कसं जिरेल हे पाहावं। यामुळे शेतकरी वर्ग हा सुखावेल। हा पर्याय एकदम चुकीचा आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि याच्यामुळे मजुरांची मजुरी पण कमी होईल। मजुरांना विहीर खोदण्याचा हा मोठा व्यवसाय आहे आणि त्याच्यामुळे मजुरी निर्माण होते आणि मजुरांना पोट भरण्याचं साधन निर्माण होतं। मजुरांची उपासमारी होईल आणि याच्यामुळे तर जलस्तर वाढणारच नाही, पण शेतकऱ्याचं नुकसानच आहे याच्यामुळे। एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली नाशिक जिल्ह्यापुरतं नव्हे तर महाराष्ट्रात सध्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे। 4 महिने पावसाळा असतो,
पण काही दिवसच पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे जमिनीत पाहिजे तेवढा पाणी झिरपत नाही आहे आणि त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागलेले आहे. विशेषतः उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होते. याचं एक कारण म्हटलं जातं आहे का पाणी जो उपसा आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय आणि ऊस शेती असो किंवा इतर भरपूर पाणी लागतंय. त्यामुळे सरकारने कदाचित हा निर्णय घेतला असावा. याला तुम्ही समर्थन म्हणजे एक शेतकरी म्हणून कसं पाहताय, काय करायला पाहिजे आणखी शासनाने? शासनाचा जो निर्णय आहे विहिरी खोदण्याचा बंद करायचा हा पूर्णतः चुकीचा आहे. जमिनीमध्ये पाणी वाढलं पाहिजे. पाण्याचं लेवल वाढण्यासाठी जे समुद्राला जाऊन पाणी मिळतं, पश्चिम वाहिनी नद्या ह्या पूर्व वाहिनी केल्या पाहिजे. जमिनीमध्ये पाण्याचा स्तर कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. विहीर खोदणं बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. हे बोरवेल जे करतात, बोरवेल जे फेल गेलं, ज्याला पाणी लागलं नाही, त्याच्यामुळे जमिनीमध्ये 500-600 फुटावरती ती पाण्याची पातळी खाली जाते आणि विहिरी बंद करून हा त्याच्यावरचा याच्यामध्ये नाही, शेतकऱ्याचं पूर्णपणे कंबरडं मोडतं. जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जे समुद्राला पाणी जाऊन मिळतं ते पाणी पूर्ववाहिनी नदीजोड प्रकल्प जो आहे शासनाचा, त्याला उलट चालना दिली पाहिजे. त्याला निधी उपलब्ध केला पाहिजे आणि केटीवेर कोल्हापूर टाईप बंधारे, ग्रामीण भागामध्ये नालाबंडी आणि ज्या नदींचा गाळ काढून पाण्याचा हे वाढवला पाहिजे, स्तोत्र वाढवलं पाहिजे आणि क्षेत्रसुद्धा वाढवलं पाहिजे. शेततळ्यासाठी ज्या जाचं काठी आहे त्या जाचं काठी रद्द करून तो उपलब्धता करून दिली पाहिजे. पण जरी शासनाने ही बंदी घातली असेल, पण शेतकरी पण जेव्हा विहिरी खोदतात त्याला पाणी लागत नाही, मग ते पण तर आडवे बोर मारतात आणि आडवे बोर हे इतके मोठ्या प्रमाणात असतं, त्याच्यामुळेही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातोय. आणि पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा ही जी शासनाची मोहीम आहे त्याला शेतकरी किंवा इतर नागरिक पाहिजे तेवढा प्रतिसाद का देत नाही? पाणी अडवा पाणी जिरवा याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं जे क्षेत्र आता अलीकडे पावसाचं प्रमाण पण कमी आहे आणि क्षेत्र पण हळूहळू कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी त्या याला प्रतिसाद तुम्ही म्हणता तसा अत्यल्प मिळतो. विहिरींची संख्या जी आहे, आडवं बोर केलं, विहीर जरी उपलब्ध केली तर विहिरीमध्ये पाणी साठा हा होतो आणि ज्या वेळेला उपशाची गरज असते त्या वेळेला त्या पाणी उपसलं जातं. आणि जे बोरवेल आहे, बोरवेल 500-600 फुटापर्यंत जातं. कोरडी पाखी लागली तर वरचं पाणी हे कोरड्या पाखीमधून दुसरीकडे निघून जातं. त्याच्यामुळे विहीर बंद केल्यामुळे पाण्याचा स्तर उंचावेल असं नाही, उलट विहिरीमुळे हे जे पाणी असं हे 30-40 फुटावरती उपलब्ध होतं.